आता सिनेमात व्यक्तिरेखा खूप आहेत. हम्म. म्हणजे डॉक्टर गिरीश कर्नाडापासून म्हणजे बरेच ते लोक आहेत. तर ते तुमची निवड म्हणजे मी ऐकलं होतं की तुम्ही सरांना भेटला किंवा त्याविषयी काय सांगाल तुम्ही? त्याच्यात काय होतं आता जरा म्हटलं तर थोडासा माझ्यावर पाश्चात्य कथाशास्त्राचा थोडासा पगडा आहे. थोडं बरोबर. जे काही थोडं मोजकं वाचन केलं असेल तुम्ही वगैरे. नेहमी म्हणता की मी कधी शेतकरी आत्महत्या किंवा दुष्काळ म्हणजे मी हो, तुमच्या हो, तोंडून हो, ऐकलंय हो, की मी हो. असे सिनेमे कधी करणार नाही. हो, कारण माझ्या हां, त्या हां. संवेदना नाहीत. मी बरोबर. शेतकऱ्याचाच मुलगा आहे. हं, हं. पण त्या पद्धतीने माझं अपब्रिंगिंगच झालेलं नाही. आणि माझा मोठा भाऊ त्याच्यामध्ये त्याला दुःख होतं शेताचं काय. मला तेवढं होत नाही. जे तुम्हाला भावत नाही त्या भानगडीत पडू नये. बरोबर. ते खोटं जे वाटतं. मलाच माझ्या हृदयाला पोहोचलं नाही, ते प्रेक्षकांच्या हृदयाला काय पोहोचत आहे? तर कथाशास्त्राचा तो थोडा पाश्चात्य प्रभाव असल्यामुळे त्याच्यामध्ये एक संकल्पना असते, की त्या कथेत नेहमी एक वाईज ओल्ड मॅन असतो. है ना? महाभारतामध्ये जसा भीष्म असतो, तर तो कसं तो वाईज ओल्ड मॅन आहे. तो एक असा म्हातारा आहे ज्याने फार जीवन बघितलेलं आहे. आणि सहसा त्या कथेत एखादा माझ्या तसा कोणीतरी व्यक्ती येतो हं, हं. कधीतरी. आणि मग काय असतं, की एक थोडी बदमाशी असते लेखकाची. तो काय करतो, एका फार मोठ्या कोणीतरी नटाला किंवा एका तशा व्यक्तिमत्वाला तो डोक्यात ठेवतो आणि ते हो. पात्र तो लिहितो. बरोबर. माझ्या डोक्यामध्ये पित्तमपल्लीचं कॅरेक्टर लिहिताना डॉक्टर मारुती चितमपल्ली हे कॅरेक्टर होतं. म्हणून ते पितमपल्ली असं नाव केलं. आणि ते कॉम्बिनेशन होतं मारुती चितमपल्ली आणि गिरीश कर्नाडांचं. मग ते काय होतं, ते कॅरेक्टर सापडतं तुम्हाला. लिहिताना ते फार सोपं जातं. असं ते लिहिलं आणि सुदैव हे आहे, की ती सगळी स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर 8वा 9वा ड्राफ्ट त्याचा मी अगदी याला आवडत नाही, त्याला आवडत नाही म्हणून मी ते चिडून जाऊन थेट गिरीश कर्नाडांनाच ईमेल केलं ते. आणि त्यांना फोन केला, की म्हटलं ते तुम्ही वाचा आता आपल्याला करायचं आहे. आणि ते म्हणाले करतो, पण आता पाठवलं एकदा वाचू तरी द्या मला ते. नाही पण हे डेअरिंग म्हणायचं म्हणजे काय होतं बऱ्याच वेळा लोक मराठी म्हणजे साऊथच्या एवढे मोठे कलाकाराला भेटायचे की तुम्ही सांगितलं. हे डेअरिंग कसं काय आलं तुमच्याकडे म्हणजे एवढं? मला काय होतं, की इथे नाट्यशास्त्र इथेच या शहरात करत असताना आमचे डॉक्टर दिलीप घारे, यशवंत देशमुख, कुमार देशमुख सर आमचे, त्याच्यानंतर अचल खाम सर आमचे, किंवा डॉक्टर लक्ष्मणराव देशपांडे वराड निघालं लंडनला आले. ह्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला तयारी म्हणजे हे अफाट सगळी माणसं, हे फार आमचं सुदैव. त्याच्यानंतर भास्कर चंदावरकरांचा मला फार चांगला सहवास लाभला. कॉन्सेप्च्युअली कॉन्फिडन्स होताच, की हे हमने जो किया है याच्यात काय आहे ते कॉन्फिडन्स तो होताच. आणि उभं राहून करून दाखवायचं म्हटलं तरी तोही होता, कारण नाटक केलेलं आहे 5-6 वर्ष इथे. नागमंडल केलेलं. आता तो धागा आहे, की मी नागमंडल केलेलं असताना गिरीश कर्नाडांचं एक पत्र आलं होतं लक्ष्मणराव देशपांडेंना, की अरे हे जी परवानगीसाठी आणि त्याचं जे अर्थघटन आणि ते जे लिहिलंय ह्या विद्यार्थ्यांनी तुझ्या, तर हे फार छान आहे आणि माझी परवानगी घेत जाऊ नका इथून पुढे. तुमच्या विभागात कधीही माझं नाटक करा, काही हरकत नाही. आणि मग तो एक धागा होता. मग असं वाटलं की बाबा समजा त्यांनी थोडं काय म्हटलं तर आपण म्हणू सर तो भूल गए की हमने आपको. तर तो एक लिंक होती. आणि मी सतत गिरीश कर्नाडांना फॉलो करत आलेलो आहे. त्याच्यामुळे काय होतं, की त्या माणसाची भीती नाही उरत. नक्की. त्याच्यामुळे ते झालं सुदैवाने त्यांना आवडलं. म्हणजे त्यांना असं कन्व्हिन्स करणं किंवा काहीतरी असं फिल्मिस्ट ते शक्य नव्हतं. त्यांनी ते वाचलं आणि ते बाहेर इंडोनेशियाला होते. तिथून त्यांनी मला फोन केला, की मी अमुक तारखेला बेंगळुरूला परत येतोय आणि त्याच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही या आणि आपण ते फायनलाइज करून टाकू. आणि ते त्यांनी तसं मग पुढचा तो प्रवास सगळा झाला. खूप छान. म्हणजे आम्हालाही काम करताना खूप छान, की एवढ्या मोठ्या कलाकारासोबत आणि त्यांनी कधी असं मोठेपणा कसा दाखवला त्यांच्या कामातून, वागण्या बोलण्यातून, ते कोणाला टेक्निकल सगळ्यांना सांभाळून घेणं. आता ते एवढे मोठे सिनेमे करतात, तरी आपल्या मराठी सिनेमाला म्हणजे कुठेच त्यांनी ते खरं म्हणजे आपल्याच मराठी लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे.